प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आज आपण डॅशबोर्ड गेजेस व इंडिकेटर्स यांची माहिती पाहू. पैकी वॉर्निंग लाईट हे 100पेक्षा जास्त प्रकारचे आहेत. याच्यामध्ये काही वॉर्निंग लाईट्स हे अत्याधुनिक वाहनांवरती आहेत आणि काही वॉर्निंग लाईट्स हे बेसिक वाहनांवरती सुद्धा आहेत. म्हणजे जर का आपण पाहिलं की ट्रॅक्टरसारखं जे वाहन असेल त्यावरती सुद्धा काही वॉर्निंग लाईट्स दिलेले आहेत. तसेच जे काही कारसारखी वाहने आहेत तर त्याच्यावरती देखील काही प्रकारचे वॉर्निंग लाईट्स आहेत. परंतु कारमध्ये काही बेसिक मॉडेलच्या कार आहेत, काही ॲडव्हान्स मॉडेलच्या कार आहेत, काही इम्पोर्टेड कार आहेत. त्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे सर्व इंडिकेटर्स आपल्याला पाहायला मिळतात, गेजेस पाहायला मिळतात. याबद्दल आपण माहिती आज सविस्तरपणे पाहू, जेणेकरून आपल्याला प्रत्येक सिम्बॉलचा अर्थ कळेल आणि आपली सर्व कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. तर प्रथम आपण पाहू यामध्ये की फॉग लाईट. फॉग लाईटचा सिम्बॉल जो आहे यामधील हा 1 नंबरचा जो दाखवलेला आहे हा आहे फ्रंट फॉग लाईटचा सिम्बॉल. फ्रंट फॉग लाईट म्हणजेच ज्यावेळेस वातावरणामध्ये धुके असेल आणि हवेमध्ये धुके असेल, थंड प्रदेशामध्ये याचा जास्त करून उपयोग होतो की ज्यावेळेस धुकं असताना आपल्याला विजिबिलिटी कमी होते, म्हणजे रस्त्यावरती ड्रायव्हरला पुढचा रस्ता दिसू शकत नाही आणि आपण साधी जर हेडलाईट लावून किंवा वापरून ऑन करून जर का वाहन चालवण्याचा प्रयत्न केला तर उलट साध्या हेडलाईटमुळे रस्त्यावरती एक त्याचा पडदा तयार होतो, प्रकाशाचा एक पडदा तयार होतो आणि पुढची दृश्यता एकदम कमी होऊन जाते. म्हणजे जर का आपण रेग्युलर हेडलाईट वापरला तर धोका जास्त असतो अपघाताचा. त्यामुळे ज्यावेळेस धुके असेल तर त्यावेळेस आपण फॉग लाईटचाच वापर करणं गरजेचं असतं. तर हा सिम्बॉल होता फ्रंट फॉग लाईटचा. त्यानंतर दुसरा आहे पॉवर स्टिअरिंग वॉर्निंग लाईट. यामध्ये हा 2 नंबरचा सिम्बॉल दाखवलेला आहे. हा आहे पॉवर स्टिअरिंग वॉर्निंग लाईट. बऱ्याचशा वाहनांवरती आपण आजकाल पाहतो की पॉवर स्टिअरिंग दिलेलं असतं आणि पॉवर स्टिअरिंगमध्ये ऑइल दिलेलं असतं. पॉवर स्टिअरिंग वर्किंग करते का नाही हे आपल्याला समजण्यासाठी हा सिम्बॉल आहे. जर का हा सिम्बॉल ग्लो झाला तर आपण असं समजून जायचं की आपलं पॉवर स्टिअरिंग व्यवस्थित कार्य करत नाही. त्यानंतर तिसरा जो सिम्बॉल आहे तो फॉग लाईट रियर. तुम्हाला 1 नंबरला सुरुवातीलाच मी सांगितलेलं होतं, हा आहे फॉग लाईट फ्रंट 1 नंबरचा सिम्बॉल आणि हा आहे फॉग लाईट रिअरचा सिम्बॉल. मागच्या बाजूला देखील हा फॉग लाईट दाखवलेला आहे, असतो काही वाहनांवरती. याचा फायदा हा की मागून येणारे दुसरे वाहन आपल्या वाहनाला येऊन धडकू नये यासाठी हा फॉग लाईट वापरला जातो. याला म्हणायचं फॉग लाईट रिअर. त्यानंतर पुढचा जो सिम्बॉल आहे वॉशर फ्लुइड लो. त्यासाठी हा सिम्बॉल दाखवलेला आहे 4 नंबरचा वॉशर फ्लुइड लो हा सिम्बॉल आहे. वॉशर फ्लुइड याचा अर्थ काय की आपण जे विंडस्क्रीन आहे, म्हणजे गाडीची पुढची काच आणि मागची काच, तर याच्यावरती वायपर दिलेला असतो आणि ती क्लीन करण्यासाठी वॉशर फ्लुइड भरलेलं असतं. ज्यावेळेस आपण वायपर ऑपरेट करतो तर त्यावेळेस वॉशर फ्लुइडसुद्धा आपण ऑपरेट करू शकतो आणि त्यामुळे आपली विंडस्क्रीन आपण ड्राय नसताना, म्हणजेच ओली असताना आपण स्वच्छ करू शकतो, म्हणजे धुवून काढू शकतो. म्हणजे जसं पावसाळ्यामध्ये पावसाचं पाणी पडत असतं त्याच पद्धतीने हे वॉशर फ्लुइड काम करत असतं. याच्यामध्ये काच स्वच्छ करणारे काही घटक टाकलेले असतात. याचं जर प्रमाण कमी झालेलं असेल तर हे आपण टॉपअप करणं गरजेचं असतं. जर का आपण टॉपअप नाही केलं आणि तसंच जर का आपण वॉशर फ्लुइड न वापरता जर का वायपर वापरला
तर कोरड्या काचेवरती वायपर वापरला जाऊन काचेवरती स्क्रॅचेस येण्याची शक्यता असते किंवा वायपर मार्क उमटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे रात्रीची व्हिजिबिलिटी खराब होते, काचेची गुणवत्ता खराब होते, म्हणजेच आपल्याला विंडस्क्रीन बदलावी लागते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं की विंडस्क्रीन ही महाग असते, त्यामुळे आपण ह्या सिम्बॉलकडे लक्ष ठेवून वेळेवरती वॉशर टॉपअप करणं गरजेचं असतं. पुढचा जो सिम्बॉल आहे 5 नंबरचा, तो आहे ब्रेक पॅड वॉर्निंग. हा आहे 5 नंबरचा सिम्बॉल, ब्रेक पॅड वॉर्निंग. हा आहे ब्रेक पॅड वॉर्निंगचा सिम्बॉल. हा 5 नंबरचा ब्रेक पॅड वॉर्निंग. ज्यावेळेस आपण गाडीला ब्रेक लावतो तर त्यावेळेस त्याचे ब्रेक पॅड घासले जात असतात. जर का ब्रेक पॅड प्रमाणापेक्षा जास्त घासले गेले, खराब झाले, तर ब्रेक फेल होण्याची शक्यता असते, ब्रेक लागण्याची शक्यता नसते, गाडी हव्या तितक्या अंतरात थांबण्याची शक्यता नसते. हे सर्व धोके उद्भवतात आणि आपल्याला माहिती आहे की ब्रेक हा वाहनावरती सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे, महत्त्वाची सिस्टीम आहे. त्यामुळे ज्यावेळेस ब्रेक पॅड घासले गेलेले दिसतील आपल्याला, तर त्यावेळेस आपण ते बदलणं गरजेचं आहे. त्यासाठीच हे वॉर्निंग लाईट दिलेलं आहे की जेणेकरून ठराविक प्रमाणामध्ये ब्रेक पॅड घासले गेल्यानंतर हा इंडिकेटर चालू होतो, त्यावेळेस आपण ब्रेक पॅड बदलणं गरजेचं असतं. पुढचा जो आहे तर तो आहे 6 नंबरचा सिम्बॉल आहे क्रूज कंट्रोल. हा 6 नंबरचा सिम्बॉल आहे, निळ्या रंगात दर्शवलेला आहे. हा 6 नंबरचा क्रूज कंट्रोल. क्रूज कंट्रोल म्हणजे काय? काही वाहनांवरती क्रूज कंट्रोलची सुविधा असते. क्रूज कंट्रोल म्हणजे नेमकं काय की आपण ब्रेक ॲक्सिलेटर पॅडलवरती पाय न ठेवता गाडी एका ठराविक स्पीडने आपण रस्त्याने चालू शकतो. त्यावेळेस गाडी एका ठराविक वेगाने चालत राहते आणि ॲक्सिलेटरवरती पाय देण्याची सुद्धा गरज नसते. ही सिस्टीम काही आधुनिक कारवर सारख्या वाहनांवर दिलेली आहे. त्यासाठी हा क्रूज कंट्रोलचा पर्याय असतो. ज्यावेळेस आपण क्रूज कंट्रोलचे बटन ऑन करतो तर त्यावेळेस हा सिम्बॉल ऑन होतो आणि ज्यावेळेस आपण पुन्हा ॲक्सिलेटर पॅडलवरती पाय ठेवू तर त्यावेळेस हा सिम्बॉल ऑटोमॅटिकली बंद होत असतो. पुढचा आहे 7 नंबरचा डायरेक्शन इंडिकेटर. हा जो आहे डायरेक्शन इंडिकेटर म्हणजेच आपण वाहन कोणत्या दिशेला वळवत आहोत हे समजण्यासाठी, ड्रायव्हरला बसल्या जागी कळण्यासाठी साईड इंडिकेटर आपण कोणत्या बाजूचा लावलेला आहे त्या बाजूचा तो ऑन झाला पाहिजे आणि ऑन झालाय का नाही हे ड्रायव्हरला बसल्या जागी समजण्यासाठी हा साईड इंडिकेटरचा सिम्बॉल दिलेला आहे. आणि हा जवळपास मोटरसायकल, स्कूटरपासून तर थेट कार, ट्रक यासारख्या सर्व वाहनांवरती हा सिम्बॉल दिलेला असतो. पुढचा आहे रेन लाईट सेन्सर. हा जो पिवळ्या रंगामध्ये दर्शवलेला आहे तर हा आहे रेन लाईट सेन्सरचा सिम्बॉल आहे. हा रेन लाईट सेन्सर जो सिम्बॉल आहे तर ज्यावेळेस वाहनाच्या पुढच्या बाजूला प्रकाशाची कमतरता असेल किंवा अचानक पाऊस जर सुरू झाला तर यामुळे अचानक पाऊस सुरू झाला तर ऑटोमॅटिक वायपर चालू होणार आणि पुढची दृश्यता जर कमी झाली, उदाहरणार्थ एक आपण कार घेऊन चाललेलो आहे रस्त्याने आणि अचानक पुढे टनेल म्हणजेच बोगदा लागला तर त्या बोगद्यामध्ये प्रवेश करता क्षणी या सिम्बॉलमुळे ऑटोमॅटिकली लाईट ऑन होतील. म्हणजे वायपर आणि हेडलाईट्स ऑन ऑफ करण्याचं कार्य हा सिम्बॉल करत असतो, म्हणजेच ही सिस्टीम करत असते. याच्यासाठी वाहनावरती ॲडव्हान्स सिस्टीम असणं गरजेचं आहे. पुढचा सिम्बॉल जो आहे हा आहे विंटर मोड. 9 नंबरचा हा जो सिम्बॉल आहे हा आहे विंटर मोडचा. म्हणजे आपण वाहन थंडीच्या दिवसामध्ये विंटर मोडवरती जर चालवत असतो तर त्यावेळेस हा सिम्बॉल ऑन होतो आणि विंटर मोडवरती चालवत असताना आपल्याला कारमधलं जे तापमान आहे तर ते
AC हॉट AC वरती जातं आणि आपल्याला उबदारपणा जाणवतो. पुढचा 10 नंबरचा जो सिम्बॉल दिलेला आहे इन्फॉर्मेशन इंडिकेटर, हा आहे दाखवलेला आहे पहा मध्यभागी, हा आहे. म्हणजेच हा जो इन्फॉर्मेशन इंडिकेटर आहे तर हा एक सूचना देत असतो की आणि ठराविक दोषाची सूचना देत असतो. हा दोष दूर झाल्यानंतरच हा सिम्बॉल बंद होतो. त्यानंतर हा पुढचा जो सिम्बॉल दाखवलेला आहे या ठिकाणी हा आहे ग्लो प्लग म्हणजे हीटर प्लगचा. हा डिझेल वाहनांवरती दिलेला असतो. ज्यावेळेस आपण इग्निशन ऑन करतो, डिझेल जर का वाहन असेल आणि ते जर का समजा इनडायरेक्ट इंजेक्शन असलेलं असेल म्हणजे IDI आणि DI असे दोन प्रकारचे वाहन आहेत आपल्याकडे डिझेल इंजिनमध्ये. तर त्यापैकी जे IDI म्हणजे इनडायरेक्ट इंजेक्शन आहे तर ते बऱ्याचशा कारसारख्या वाहनांवरती आणि काही जीपसारख्या वाहनांवरती IDI इंजिन आहेत. ते डिझेल इंजिन लवकर स्टार्ट होत नसतात सकाळी, तर त्यासाठी त्याला हीटर देणं गरजेचं असतं. हा हीटरचा सिम्बॉल आहे. ज्यावेळेस आपण हीटर देऊन कंबशन चेंबरमधलं टेम्परेचर वाढवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस हा सिम्बॉल ऑन होत असतो, ग्लो होत असतो आणि आतलं टेम्परेचर वाढल्यानंतर हा सिम्बॉल ऑटोमॅटिकली ऑफ होतो आणि हा ऑफ झाल्यानंतर आपण इंजिन स्टार्ट करावं असा संकेत असतो. त्यानंतर हा पुढचा जो 12 नंबरचा सिम्बॉल दिसतोय हा एक रस्ता दाखवलेला आहे आणि त्याच्यावर मध्ये एक असं फुलासारखं चित्र दाखवलेलं आहे. हे शक्यतो फॉरेनमध्ये असलेल्या वाहनांवरती याचा उपयोग होतो. याचा अर्थ असा आहे की बाहेरचं जे तापमान आहे, कारच्या बाहेरचं तापमान किंवा वाहनाच्या बाहेरचं तापमान हे फ्रीजिंग पॉईंटपर्यंत जात आहे, म्हणजे गोठणबिंदूपर्यंत जाणार आहे, याचा हा सिम्बॉल आहे. आणि त्यानुसार आपण वाहनामधल्या एअर कंडिशनिंग सिस्टीम आणि इतर सिस्टीम्स आपण बदलणं गरजेचं असतं. त्यानंतर इग्निशन स्विच वॉर्निंग आहे काय पुढे, हा आहे इग्निशन स्विच वॉर्निंग. इग्निशन स्विच ऑन आहे ऑफ आहे याचं वॉर्निंग करण्याचं काम म्हणजेच आपल्याला दाखवून देण्याचं काम हा सिम्बॉल करत असतो. पुढे त्यासारखा दुसरा एक सिम्बॉल आहे, हा फक्त पिवळ्या रंगामध्ये दर्शवलेला आहे आणि इथं चावीच्या वरती प्रश्नचिन्ह आहे. याचा अर्थ गाडीची चावी गाडीमध्ये नाही असा अर्थ होतो. गाडीची चावी गाडीमध्ये नाही, ती बाहेर दुसरीकडे कुठेतरी असेल, तर त्यावेळेस हा सिम्बॉल दर्शवला जातो. त्यानंतर त्याच्या पुढे हा एक दुसरा सिम्बॉल आहे, 15 नंबरचा सिम्बॉल आहे. हा सिम्बॉल आहे 15 नंबरचा. याचा अर्थ हा आहे की जी आपली गाडीची चावी आहे तर ती गाडीची चावी अत्याधुनिक आहे आणि ती रिमोट कंट्रोल असलेली आहे. तर त्या चावीमध्ये असलेली जी बॅटरी आहे तर ती बॅटरी डाऊन झालेली आहे असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यावरती रेंज दाखवल्यासारखं रेंज दाखवलेलं आहे. याचा अर्थ की त्या गाडीच्या बॅटरी चावीची जी बॅटरी आहे तर ती बॅटरी डाऊन झालेली आहे. त्यानंतर हा त्रिकोणामध्ये एक सिम्बॉल दाखवलेला आहे, हा आणि त्रिकोण आहे आणि त्यामध्ये एक कार दाखवलेली आहे. तर याचा अर्थ हा आहे की पुढच्या वाहनापासून तुमच्या वाहनाचं अंतर हे सुरक्षित अंतर नाही. वाहन चालवताना ड्रायव्हरकडून बऱ्याच वेळा ह्या चुका होतात की आपण सुरक्षित अंतर ठेवत नाहीत, तर त्यावेळेस हा सिम्बॉल ऑन होतो आणि ड्रायव्हरला सूचना मिळते आणि तो सुरक्षित राहू शकतो, अपघातापासून स्वतःचा बचाव करू शकतो. त्यासाठी हा सिम्बॉल दिलेला आहे. या सिम्बॉलचा अर्थ आहे की तुमच्या वाहनापासून पुढच्या वाहनाचं अंतर हे सुरक्षित अंतर नाही.
त्यानंतर 17 आणि 18 नंबरचा जो सिम्बॉल दाखवलेला आहे, तर त्याचा अर्थ असा आहे की प्रेस क्लच पॅडल. हा प्रेस क्लच पॅडल, हा प्रेस ब्रेक पॅडल. ब्रेक पॅडल कशावरून ओळखायचा? त्याच्या बाहेरच्या बाजूला असे 2 ब्रेक शू दाखवलेले असतात आणि हा क्लच पॅडल म्हणजे पूर्णपणे फक्त गोल दाखवलेला असतो. त्याच्यानंतर हा पुढचा जो सिम्बॉल आहे, तर हा एक खूप महत्त्वाचा सिम्बॉल आहे. याचा अर्थ होतो की पॉवर स्टिअरिंग लॉकड आहे किंवा स्टिअरिंग, गाडीचं जे स्टिअरिंग आहे तर स्टिअरिंग सिस्टीम लॉकड आहे. त्या परिस्थितीमध्ये आपलं वाहन कोणत्याही स्थितीत जर उभं असेल तर उभंच ठेवायला पाहिजे. आपण ते पुढं किंवा मागं ढकलून सुद्धा घ्यायला नाही पाहिजे. म्हणजे आपण धक्का मारून देखील ते वाहन पुढे किंवा मागे घेऊ नये. पुढे 19 नंबरचा जो सिम्बॉल आहे, 20 नंबरचा जो सिम्बॉल आहे त्याच्याबद्दल माहिती पाहू आपण की हेडलाईट्स जे आहेत तर त्याचा अप्पर बीम ऑन आहे. हा जो ब्ल्यू मध्ये दाखवलेला आहे, ब्ल्यू रंगामध्ये, तर याचा अर्थ हा आहे की हेडलाईटचा अप्पर बीम ऑन आहे. म्हणजेच हेडलाईटचा प्रकाश झोत आहे तो अगदी सरळ आहे आणि त्यामुळे दुसऱ्या समोरून येणाऱ्या वाहनाच्या ड्रायव्हरच्या डोळ्यावरती याचा प्रकाश जाऊ शकतो. आणि याची गरज कितपत असते? अगदी थोडा वेळ असते. शक्यतो या मोडवरती आपण ड्रायव्हिंग करायची नसते. पुढे 21 नंबरचा जो सिम्बॉल आहे, हा पिवळ्या रंगामध्ये दाखवलेला, तर त्याचा अर्थ आहे टायर प्रेशर लो. टायर प्रेशर इंडिकेटर म्हणतात त्याला. म्हणजेच टायर प्रेशर लो म्हणजे हा टायरमध्ये हवेचं प्रमाण कमी झालेलं आहे हे दर्शवणारा हा सिम्बॉल आहे. त्यानंतर 22 आणि 23 नंबरचा पाहू आपण. हा जो 22 नंबरचा जो सिम्बॉल आहे, हा ब्ल्यू, तर याचा अर्थ आहे की साईड लाईट जे आहेत वाहनाचे तर ते ऑन आहेत आणि ते साईड लाईट ऑन असल्याचा हा सिम्बॉल आहे. त्यानंतर हा जो पिवळा जो दाखवलेला आहे, तर हा एक्सटिरियर लाईटमध्ये काहीतरी दोष तयार झालेला आहे, तर त्यामुळे हा सिम्बॉल लागतो. हा आहे एक्सटिरियर लाईटमध्ये जर का काही दोष निर्माण झालेला असेल तर हा सिम्बॉल दाखवला जातो. त्यानंतर पुढचा जो सिम्बॉल आहे, ब्रेक लाईट वॉर्निंग. हा जो सिम्बॉल आहे तर हा आहे ब्रेक लाईट वॉर्निंग सिम्बॉल. तर आणि याच्या पुढे हा जो दाखवलेला आहे तर तो डिझेल पार्टिक्युलेट फिल्टर वॉर्निंग लाईट, हा DPF म्हणतात आपण याला. हा आहे डिझेल पार्टिक्युलेट फिल्टर लाईट. हा जो डिझेल पार्टिक्युलेट फिल्टर आहे तर हे डिझेल वाहनावरती जे काही आपलं डिझेल जे काही आपलं गाळून जात असतं तर त्याच्यामध्ये काही प्रमाणात कण वगैरे तयार झालेले असतात आणि ते कण DPF आपण वेळेवरती सर्व्हिसिंग करणं गरजेचं असतं. आणि ते जर का सर्व्हिसिंग करण्याची वेळ आलेली असेल तर त्याचा हा सिम्बॉल आहे DPF वॉर्निंग लाईट. त्यानंतर 26 नंबरला जे आहे तर हुकअप, हा जर का हुक जर का ओपन असेल, समजा टो हुक म्हणतो आपण याला, ज्यावेळेस गाडी आपले वाहन दुसऱ्या वाहनाला टो करून जर का आपल्याला घेऊन जायचे असेल आणि त्यावेळेस जर का हे टो ओपन नसेल, हा जर का टो लॉकड नसेल आणि ओपन असेल तर हा सिम्बॉल दर्शवला जातो. त्यानंतर पुढचा जो सिम्बॉल आहे तर तो एअर सस्पेन्शन वॉर्निंगचा सिम्बॉल आहे. हा 27 नंबरचा जो सिम्बॉल आहे लाल, तर हा आहे एअर सस्पेन्शन वॉर्निंग लाईट. काही वाहनांवरती एअर सस्पेन्शन दिलेले आणि ते एअर सस्पेन्शन जर का काही कारणामुळे खराब झालेलं असेल तर हा सिम्बॉल दाखवतो. या सिम्बॉलचा अर्थ आहे एअर सस्पेन्शन वॉर्निंग लाईट.
त्यानंतर हा जो आहे पुढचा 28 नंबरचा लेन डिपार्चर वॉर्निंग. हा जो सिम्बॉल आहे तर हा आहे लेन डिपार्चर वॉर्निंग. यामध्ये एक रस्ता दाखवलेला आहे आणि मध्ये रस्ता दुभाजक दाखवलेला आहे. जर का आपल्या वाहनावरती जर काही सिस्टीम असेल तर हे पूर्णपणे रस्त्याचं पुढचं दृश्य या पद्धतीने आपल्याला दाखवत राहतं. आणि दुसरा एक सिम्बॉल असा असतो की या ठिकाणी ही जी लेन आहे, आपण ज्या लेनमध्ये चाललेलो आहे, समजा इथे 2 लेन दाखवलेल्या आहेत, या 2 लेनपैकी आपण ज्या लेनमध्ये चाललेलो आहोत तर त्या लेनमधून दुसऱ्या लेनमध्ये जाताना आपण जर का प्रॉपर इंडिकेटर वगैरे नाही केला, दाखवला, तर मग मात्र या ठिकाणी हा सिम्बॉल थोडासा वेगळ्या पद्धतीने दाखवलेला असतो आणि इथे तिरपी कार दाखवलेली असते. त्यानंतर पुढचा जो सिम्बॉल आहे तर तो आहे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर वॉर्निंग. हा 29 नंबरचा सिम्बॉल आहे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर वॉर्निंग. कॅटॅलिटिक कन्व्हर्टर हा अत्याधुनिक सर्व वाहनांवरती वापरला जातो. याचं कारण असे की हा प्रदूषण नियंत्रण करणारा घटक आहे महत्त्वाचा. आणि याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड यासारख्या विषारी वायूंचं रूपांतर डायरेक्टली H2O म्हणजेच पाण्यामध्ये केलं जातं. आणि जर का काही कारणास्तव जर का हा कॅटॅलिटिक कन्व्हर्टर ओव्हरहीटेड झाला, जर का तो प्रॉपर फंक्शनिंग करत नाही आहे, तर त्यासाठी हा वॉर्निंग लाईट ऑन होतो आणि आपल्याला कळून चुकतं की जो कॅटॅलिटिक कन्व्हर्टर आहे तो व्यवस्थित काम करत नाही आहे आणि तो खराब झालेला आहे किंवा ओव्हरहीटेड झालेला आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा सगळ्यात सिम्बॉल आहे हा सीट बेल्ट स्विच. इथे सीट एक व्यक्ती दाखवलेला आहे आणि सीट बेल्ट लावलेला दाखवलेला आहे, परंतु हा जो सिम्बॉल आहे हा लाल रंगामध्ये आहे. त्याचा अर्थ हा की सीट बेल्ट स्विच हा ऑन नाही. जर का आता बऱ्याचशा नवीन वाहनांवरती अशी व्यवस्था केलेली आहे की जर का समजा सीट बेल्ट जर का आपण वापरलेला नसेल आणि तसंच जर का आपण वाहन चालवत असतो तर मग मात्र कदाचित असं होऊ शकतं की अपघात होईल आणि त्याच्यामुळे एअरबॅग उघडले जाणार नाहीत. म्हणजेच एअरबॅगचे जे सेन्सर असतात तर ते सेन्सर्स हे सीट बेल्टच्या सेन्सरला म्हणजे स्विचला अटॅच केलेले आहेत. म्हणजेच आपण जर का समजा सीट बेल्ट वापरलेला नसेल तर त्याचा इंडिकेटर डॅशबोर्डवरती सतत ग्लो होत राहतो. काही वाहनांमध्ये सायरनचा प्रमाणे त्याचा सायरन देखील येत राहतो. तर ज्यावेळेस आपण सीट बेल्ट वापरू, व्यवस्थित पद्धतीने तो लावू, त्यावेळेसच हा अलार्म बंद होतो किंवा हा इंडिकेटर बंद होतो. पुढे आहे पार्किंग ब्रेक लाईट. हा आहे पार्किंग ब्रेक लाईट. मध्ये पी लिहिलेलं आहे आणि ब्रेक मी तुम्हाला आता सांगितलं की त्याच्या बाहेरच्या बाजूने काय दाखवलेले असतात, ब्रेक पॅड्स दाखवलेले असतात. म्हणजे हा ब्रेकशी संबंधित सिम्बॉल आहे. ज्यावेळेस आपल्या वाहनाचे आपण हँडब्रेक लावून ठेवलेला असतो, हँडब्रेक ऑन असेल किंवा ओढलेला असेल किंवा पुल केलेला असेल, जी काही पद्धत असेल ती पद्धत असेल, परंतु हँडब्रेक ऑपरेट केलेला आहे, त्या परिस्थितीमध्ये हा सिम्बॉल चालू असतो. आणि ड्रायव्हरला हे लक्षात येण्यासाठी की ज्यावेळेस तो रस्त्यावरती गाडी चालवतोय तर कदाचित त्याचं जर दुर्लक्ष केलेलं असेल त्याने चालवण्याकडं, फक्त लक्ष आहे त्याचं सिम्बॉलकडे लक्ष नाही आहे, तर अशा वेळेस ते ब्रेक पॅड्स खराब होऊ शकतात, घासले जाऊ शकतात, गाडीचं ॲव्हरेज कमी होऊ शकतं, इंजिनवरती लोड येऊ शकतो, गाडी हवा तेवढा वेग धारण नाही करू शकत, असे अनेक प्रॉब्लेम आहेत. त्यानंतर हा पुढचा एक कॉमन सिम्बॉल आहे, हा जवळपास सर्व वाहनांवरती असतो. हा बॅटरी दाखवली, या ठिकाणी एक बॅटरी दाखवलेली आहे, ही बॅटरी, हा बॅटरीचा सिम्बॉल आहे. तर या सिम्बॉलचा अर्थ असा आहे की एकतर बॅटरी चार्ज होत नाही किंवा अल्टरनेटर वर्किंग करत नाही. परंतु हा सिम्बॉल कोणत्या वेळेस लागतो, कोणत्या वेळेस लागत नाही.
हे देखील समजून घेणं महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपण इग्निशन फक्त ऑन करू तर त्यावेळेस हा सिम्बॉल तुम्हाला लागलेला दिसेल. फक्त इग्निशन ऑन केलेलं असताना हा सिम्बॉल लागलेला दिसेल. याचा अर्थ की तुम्ही फक्त इग्निशन ऑन केलेलं आहे, परंतु बॅटरी चार्ज होत नाही, कारण की अजून तुम्ही इंजिन स्टार्ट केलेलं नाही. आणि इंजिन स्टार्ट नसताना अल्टरनेटर ऑपरेट होत नाही, आणि अल्टरनेटर ऑपरेट होत नसताना बॅटरी चार्ज होणार नाही. परंतु ज्यावेळेस तुम्ही इंजिन चालू करताल आणि अल्टरनेटरकडून बॅटरीला सप्लाय जायला चालू होईल आणि बॅटरी चार्ज व्हायला चालू होईल, त्यावेळेस ॲटोमॅटिकली हा सिम्बॉल बंद होतो आणि गाडीच्या रनिंग कंडिशनमध्ये हा सिम्बॉल लागत नाही. परंतु गाडी रनिंग कंडिशनमध्ये चालत असताना अचानक जर का हा सिम्बॉल लागला तर याचा अर्थ बॅटरी कोणत्या तरी कारणामुळे चार्ज होत नाही. मग याचे वेगवेगळे कारणं असू शकतात. कदाचित बॅटरीचं कनेक्शन डिले झालेलं असेल, कदाचित बॅटरी खराब झालेली असेल, कदाचित अल्टरनेटर खराब झालेला असेल, कदाचित त्याचं वायरिंग निसटलेलं असेल, वायरिंग तुटलेलं असेल, असे अनेक प्रॉब्लेम असू शकतात. परंतु कोणत्या तरी एका कारणामुळे बॅटरीकडे प्रवाह जात नाही आणि बॅटरी पुन्हा चार्ज होत नाही. यासाठी हा सिम्बॉल आहे. पुढचा आहे 33 नंबरचा हा जो एक सिम्बॉल दाखवलेला आहे पांढऱ्या रंगामध्ये, त्याच्या शेजारी बॅटरीच्या शेजारी हा इथं पी लिहिलेलं आहे. त्याच्या पाठीमागे एक त्रिकोण आहे आणि इथं रेंजसारखं दाखवलेलं आहे, जसं मोबाईलची रेंज दाखवतो त्या पद्धतीने रेंज दाखवलेली. तर हे काही आधुनिक वाहनांवरती ही सिस्टीम दाखवलेली. त्या वाहनावरती पार्किंग असिस्टंट ऑन आहे असं सिम्बॉल आहे हा. म्हणजेच पार्किंग असिस्टंट म्हणजे ज्यावेळेस आपण रिव्हर्स गिअर घेऊ, मध्ये गाडी असेल आणि आपण पार्क करतोय गाडी, तर त्यावेळेस हा सिम्बॉल लागेल आणि आपल्याला मदत मिळेल. म्हणजेच एकतर अलाराम वाजेल, मागचं डिस्टन्स कळेल, किंवा रिअर व्ह्यू कॅमेरा ऑन होईल आणि कोणत्या तरी पद्धतीने आपल्याला पार्किंग असिस्टन्स मिळेल. हे वेगवेगळ्या पद्धतीत त्यापैकी वाहनावरती जी सिस्टीम असेल त्या पद्धतीने आपल्याला पार्किंग असिस्टन्स मिळेल. त्यानंतर 34 नंबरचा हा एक सिम्बॉल आहे. हा सर्व्हिसशी संबंधित आहे. हा सिम्बॉल 34 नंबरचा. यामध्ये एक कार दाखवलेली आहे आणि कारवरती हा एक उभा स्पॅनर दाखवलेला आहे. याचा अर्थ असा आहे की गाडीची सर्व्हिसिंग करण्याची वेळ आलेली आहे. म्हणजेच आपण गाडीचं मेंटेनन्स करून घेणं गरजेचं आहे. तर हे गाडीच्या ECM मध्ये हे बाय डिफॉल्ट हे सगळे सिम्बॉल टाकलेले असतात आणि ज्यावेळेस सर्व्हिसिंगची वेळ येईल, ठराविक किलोमीटरपर्यंत ते वाहन चाललेलं असेल किंवा ठराविक तास वाहन ते इंजिन चाललेलं असेल, तर त्याची सर्व्हिसिंग करण्याची एक ठराविक कालावधी आलेला असतो. त्याला आपण प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्समध्ये म्हणतो आपण, किंवा पिरियडिकली मेंटेनन्स म्हणतो आपण. तर पिरियडिक मेंटेनन्समध्ये जर का त्याची सर्व्हिसिंगची वेळ आलेली असेल करेक्ट, त्यावेळेस हा सिम्बॉल ऑन होतो आणि आपण सर्व्हिसिंग केल्यानंतर हा सिम्बॉल पुन्हा इरेज होतो. तोपर्यंत हा सिम्बॉल चालूच राहतो. त्यानंतर हा 35 नंबरचा एक सिम्बॉल आहे. याच्यामध्ये ॲडॅप्टिव्ह लाइटिंग. हा ॲडॅप्टिव्ह लाइटिंगचा सिम्बॉल आहे. याच्यामध्ये हा पिवळ्या रंगात दर्शवलेला आहे. जी हेडलाईट आहे, तर हेडलाईटमधून बाहेर पडणारे जी किरणे आहेत म्हणजे बीम्स आहेत, तर हे खालच्या दिशेला आहेत आणि या ठिकाणी एक बाण दाखवलेला आहे मागच्या बाजूला. इथे जर पाहिलं तुम्ही काळजीपूर्वक तर इथे एक बाण आहे. ॲडॅप्टिव्ह लाइटिंग याचा अर्थ असा आहे की आपण अंधारामध्ये वाहन चालवत असताना ॲक्च्युअल आपलं वाहन रस्त्यावरती नेमकं कुठून जाणार आहे त्याच ठिकाणी हा प्रकाश टाकला जातो. तर त्यासाठी ही सिस्टीम दिलेली. ज्या वाहनांवरती ॲडॅप्टिव्ह लाइटिंगची सिस्टीम दिलेली आहे त्या वाहनांवरतीच हा सिम्बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. आणि ज्यावेळेस तुम्ही ॲडॅप्टिव्ह लाइटिंग ऑन केलेली असेल तर त्यावेळेस हा सिम्बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. आणि ॲक्च्युली आपली ज्या मार्गाने आणि ज्या रस्त्यावरच्या ज्या भागातून आपले वाहन जाणार आहे करेक्ट त्याच भागावरती प्रकाश टाकण्याचं म्हणजे प्रकाश देण्याचं काम ही सिस्टीम करत असते. याला ॲडॅप्टिव्ह लाइटिंग असं म्हणतात.
यासारखाच दुसरा एक सिम्बॉल आहे, हा 36 नंबरचा सिम्बॉल आहे. हा 36 नंबरचा आणि हा ॲडॅप्टिव्ह लाइटिंगचा आणि हा 36 नंबरचा सिम्बॉल आहे. तर हा 36 नंबरचा जो सिम्बॉल आहे, हेडलाईट रेंज कंट्रोल म्हणतो आपण याला, हेडलाईट रेंज कंट्रोल. आता हेडलाईटची रेंज जी आहे, तर आपल्याला वाहनामध्ये बसलेल्या लोकांच्या संख्येवरून, वाहनामध्ये भरलेल्या लोडच्या प्रमाणावरून, वाहनाच्या डिक्कीमध्ये किती लोड आहे आणि वाहनामध्ये लोकांची संख्या किती आहे, यानुसार गाडीची हाईट आणि पुढची हेडलाईट्स हे थोडेसे, पूर्णपणे गाडी पुढच्या बाजूने अशी उचलली जाईल, मागच्या बाजूला जर जास्त लोड असेल तर, आणि फक्त जर का काहीच लोड नसेल तर गाडी अगदी सरळ असेल, आणि पुढच्या बाजूस फक्त जर का काही दोन व्यक्ती बसलेले असतील तर गाडी थोडीशी मागच्या बाजूने अशी वर उचललेली असेल. हे वेगवेगळ्या कंडिशन आहेत आणि त्यानुसार हेडलाईटची अरेंजमेंट आपल्याला बदलता आली पाहिजे. जर का हेडलाईटची अरेंजमेंट जर का एकसारखीच असेल आणि जर का वाहन जर का मागच्या बाजूला लोड जास्त असेल तर प्रकाश झोत हा वरच्या बाजूला जाईल, आणि जर का समजा पुढच्या बाजूला वाहनात लोड जास्त असेल तर प्रकाश झोत हा जास्त जवळ पडेल. तर हे ॲडजस्ट करण्यासाठी वाहनावरती एक बटन दिलेलं असतं, आणि हेडलाईटच्या आतमध्ये, हेडलाईटच्या बीमच्या आतमध्ये, सील्ड बीम नाही सॉरी, हेडलाईटच्या पूर्णपणे बॉडीमध्ये आतमध्ये एक मोटर दिलेली असते, आणि त्या मोटरकडून पूर्णपणे रिफ्लेक्टर हा खाली किंवा वर उचलला जातो. तर त्यासाठी हा हेडलाईट रेंज कंट्रोलचं एक साधं बटन दिलेलं असतं, त्याच्यावरती 1 ते 5, सर्वसाधारणपणे 1 ते 4 किंवा 5 असे टप्पे दिलेले आहेत वेगवेगळे. त्यानुसार आपण हेडलाईटचा फोकस आपण खालीपासून तो थेट असा ॲडजस्ट करू शकतो. आणि हा आपल्याला जर का आपण अंधारामध्ये जर आपण ॲडजस्ट करत असतो, तर बटन जर का असं बोटाने फिरवत असतो किंवा अंगठ्याने सरकवत असतो, त्यावेळेस आपल्याला हेडलाईटचा प्रकाश हा खालून वर असा हळूहळू सरकताना किंवा वरून खाली येताना दिसत असतो. तर आत्तापर्यंत आपण इथं 36 प्रकारचे इंडिकेटर्स अभ्यासलेले आहेत, आणि 37 ते जवळपास 64, आणि तसं जर पाहिलं तर 100पर्यंत सगळे इंडिकेटर्स आहेत. आता आपण 36पर्यंतचं पाहिलेलं आहे. उरलेले जे आहेत तर ते आपण पुढल्या तासामध्ये पाहू. तोपर्यंत हे लेक्चर वारंवार ऐका, आणि मी जे काही डायग्राम पाठवलेले आहे तुम्हाला, त्यानंतर वेगवेगळे स्क्रीनशॉट्स पाठवलेले आहेत मी काही, त्याच्यामध्ये त्याची पूर्णपणे डिटेल्स आहे प्रत्येक सिम्बॉलची, त्याचा पण अभ्यास करा थोडासा. आणि जर काही शंका असेल, लेक्चरमध्ये काही समजलेलं नसेल, आवाज व्यवस्थित येत नसेल, ही माझी पहिलीच वेळ आहे ऑनलाईन लेक्चर घेण्याची तुमच्यासोबत, तर हे सगळं काही तुम्ही व्यवस्थित एकदा पहा. जर का काही लेक्चरमध्ये काही अडचणी आल्या असतील, काही शब्द कळालेले नसतील तर ते मला विचारा. जर का नवीन एखादा काही सिम्बॉल तुमच्या कुठे पाहण्यात आला असेल किंवा सर्च करताना काही लक्षात आला, त्याचा जर का अर्थ नाही कळाला तर तोही विचारा. आपण हे सर्व प्रकारचे सिम्बॉल आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, कारण जग हे ग्लोबल होते, जग एक खेडं होते. जगातल्या कोणत्याही देशातलं कोणतंही वाहन कुठेही तुम्हाला पाहायला मिळू शकतं, तुम्हाला रिपेअर करावं लागू शकतं, तुम्हाला ते चालवावं लागू शकतं. मग अशा वेळेस आपल्याला या सर्व गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. मला एक गोष्ट आठवते त्याच्यावरून, आपले माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी हे एका कारमधून प्रवास करत होते, आणि ड्रायव्हरच्या शेजारी ते बसलेले सीटवरती होते, आणि ड्रायव्हरला त्यांनी कारमधलं एक ठराविक फंक्शन ऑन करायला सांगितलं, परंतु त्या ड्रायव्हरला ते अत्याधुनिक त्या काळातली अत्याधुनिक कार होती, त्याला ते बटनच माहीत नव्हतं. मग स्वतः राजीव गांधींनी ते बटन ऑपरेट केलं होतं आणि ते फंक्शन कारमधलं वापरलं होतं. तर अशी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून आपल्याला हे सर्व सिम्बॉल्स वगैरे सगळे माहीत असणं गरजेचं आहे. तर ठीक आहे, पुन्हा भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.